नमस्कार. चला तर मग आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने खमंग आणि चवदार अशी हिरव्या टोमॅटोची चटणी. साहित्य पाहून घेऊया. मी या ठिकाणी हिरवे टमाटर बारीक असे कट करून घेतलेले आहेत. 2 कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत. थोडीशी हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता आपण चटणी बनवून घेऊया. त्यासाठी या ठिकाणी मी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल जे आहे ते व्यवस्थित असं गरम होऊ द्यायचं आहे. तेल छान गरम झालं की लगेच त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घेतलेले आहे. जिरे व्यवस्थित असे तडतडू द्यायचे आहेत. जिरे थोडेसे तडतडले की लगेच आपण त्यामध्ये या ठिकाणी बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घेणार आहोत अगोदर. कांदा आता आपल्याला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा आपला परतला की लगेच त्यामध्ये आपण कट करून घेतलेली हिरवी मिरची टाकून घेऊया. आता मिरची आपल्याला कांद्याप्रमाणेच व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. 1-2-3 मिनिट मिरची आपण परतून घेऊया. हे दोन्ही साहित्य व्यवस्थित असे परतले की लगेच आपण त्यामध्ये बारीक कट करून घेतलेला टोमॅटो टाकून घेऊया. आणि आता आपल्याला टोमॅटो ही मोठ्या गॅसवर छान असा 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचा आहे. साधारणतः 4 मिनिटानंतर टोमॅटो जे आहे तो व्यवस्थित असा परतला जातो. त्यामुळे आपण 3 ते 4 मिनिट छान असा टोमॅटो परतून घेऊया. हिरव्या टोमॅटोची चटणी बनवताना कांदा अवश्य घाला, त्यामुळे चटणीची चव खूप छान लागते. आता आपला कांदा आणि टोमॅटो छान असा परतला की लगेच आपण त्यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घेऊया. मी या ठिकाणी 1 चमचा पेस्ट वापरलेली आहे. आता तीही आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. त्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत छान अशी परतून घेऊया. आणि पूर्णपणे साहित्य परतून झाल्याच्यानंतर आता आपण त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेऊया. आणि मीठ टाकल्याच्यानंतर पूर्णपणे आपल्याला ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ जे आहे ते पूर्णपणे टोमॅटो कांद्याला लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेऊया. आणि आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवून देऊया. 2-3 मिनिट आपण त्यावरती झाकण ठेवून देऊया. झाकण ठेवल्यामुळे टोमॅटो जे आहे तो पटकन सॉफ्ट होतो. आपण कारण या ठिकाणी हिरव्या टोमॅटोची चटणी बनवतोय, त्यामुळे त्यावरती आपल्याला 3 ते 4 मिनिट झाकण ठेवून द्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहूया. या ठिकाणी टोमॅटो बऱ्यापैकी सॉफ्ट झालेला आहे. आता आपण ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता आपण त्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया. सुके मसाल्यामध्ये मी या ठिकाणी पाव चमचा हळदी पावडर टाकून घेतलेली आहे. आणि 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपण ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. पूर्ण मसाले एकजीव झाले पाहिजे अशा पद्धतीने आपण ते मिक्स करून घेऊया. चटणी शिजण्यासाठी आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊया. मी या ठिकाणी अगदी थोडंसं म्हणजेच अर्धा कप पाणी या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी टाकल्याच्यानंतर आता आपल्याला ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पाणी टाकूनही आपण परत आणखीन 2-3 मिनिट त्यावरती झाकण ठेवून देणार आहोत. म्हणजे चटणी जी आहे ती व्यवस्थित अशी आपली तयार होते. आता आपण त्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. भाजलेलं शेंगदाण्याचं एकदम बारीक असं कूट या ठिकाणी मी वापरलेलं आहे. सर्वात शेवटी म्हणजे चटणीची चव वाढवण्यासाठी आता आपण या ठिकाणी 1 चमचा घरगुती काळं तिखट टाकून घेतलेलं आहे. तिखट टाकल्याच्यानंतर चटणीची चव खूप छान लागते, त्यामुळे 1 चमचा घरगुती काळं तिखट मी या ठिकाणी वापरलेलं आहे. परत आणखीन झाकण ठेवून 2 मिनिट आपण ठेवून देऊया. म्हणजे 2 मिनिटानंतर आपली चटणी जी आहे ती एकदम परफेक्ट अशी तयार होते. तुम्ही पाहू शकता अतिशय कमी साहित्यात एकदम झटपट अशी आपली हिरव्या टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे. तुम्ही रेसिपी एकवेळेस नक्की ट्राय करून पहा. ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये.